मंडळी, देशभरातल्या राजकीय अभ्यासकांचं लक्ष लागलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थानं रंग भरू लागलेत. आघाडी युतीची गणितं जमल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मागे घेण्यापर्यंतचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात अनेक वर्षांनंतर एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करणारे उद्धव आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू या निवडणुकीत कशी कामगिरी करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र केलेली युती या दोन महत्त्वाच्या घटनांनंतर होत असलेली मुंबई महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती कशी कामगिरी करतेय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. एकीकडे सत्ता साधने यांनी परिपूर्ण असलेली भाजपा आणि शिंदे गटाची बलाढ्य युती आणि दुसरीकडे पक्षफुटीनंतर फारसे काही हाती न उरलेल्या उद्धव ठाकरे 19च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर थेट काँग्रेस राष्ट्रवादीशी संधान बांधून भाजपला धक्का दिला होता. मात्र 2022 मध्ये भाजपने शिवसेनेत मोठं बंड घडवून आणलं होतं. सेनेचे 2 तुकडे केले होते. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत त्यांना मुंबईत मोठे यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसला होता. तर तिकडे ठाण्यामध्येही शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुतांश पक्ष हा शिंदे शहानासोबत गेला आहे. तसंच तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर आता होत असलेली मुंबई आणि सोबतच ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई बनलेली आहे. या लढाईत बंधू राज ठाकरेंची साथ मिळाल्यानं उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी आपल्यातील वाद मतभेद मिटवून आपल्या पक्षांची युती घडवून आणली होती. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीमधील ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे हे बंधूही आघाडीवर राहून पक्षाला नेतृत्व देताना दिसतायत. दरम्यान शुक्रवारी दादर येथील सेना भवन येथे ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबई संदर्भात मांडलेला आराखडा आणि दिलेल्या आश्वासनांची सध्या जोरदार चर्चा होतीये. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर इथे पुढच्या काही वर्षात कशी विकास कामं केली जातील याचा आराखडाच या युवा नेत्यांनी मांडलाय. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईतील जमीन ही मुंबईकरांच्या घरांसाठीच देण्यावर भर दिला जाईल. ही जमीन विकास कामांसाठी न देता तिथे गिरणी कामगारांसाठी, बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना आहे. त्यासाठी मुंबई महापालिका स्वतःचं गृहनिर्माण धोरण तयार करेल आणि त्या माध्यमातून 1,00,000 घरे निर्माणाच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंनी हाती घेतलेला मुंबईतील मराठीच्या गळचेपीचा आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर घडलेल्या अनेक घडामोडींमधून उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची चर्चा नव्यानं सुरू झाली होती. त्यातच महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे मराठीची गळचेपी होत असल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच या विरोधात मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या ठाकरे गट आणि मनसे या पक्षांची युती आता बऱ्यापैकी घट्ट झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. यात पराभव झाला तर मुंबईतील मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल. केंद्रातील सत्ताधारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे 2 तुकडे झाले होते. त्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. तर तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना नवं नाव आणि मशाल या चिन्हासह पुढील राजकारण करावं लागतंय. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालं असलं तरी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा ठाकरे गटातून नेहमीच केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं बलस्थान असलेल्या मुंबई आणि शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यांमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील मुकाबला वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय. त्यात लोकसभा आणि विधानसभेचा निकाल काहीही लागला असला तरी बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्या मुंबई ठाण्यातील बहुतांश मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरेंबाबत कमालीची सहानुभूती आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापसातील मतभेद मिटवून आपल्या पक्षांची युती घडवून आणली होती. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीमधील ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे हे बंधूही आघाडीवर राहून पक्षाला नेतृत्व देताना दिसतायत. दरम्यान शुक्रवारी दादर येथील सेना भवन येथे ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबई संदर्भात मांडलेला आराखडा आणि दिलेल्या आश्वासनांची सध्या जोरदार चर्चा होतीये.
मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर इथे पुढच्या काही वर्षात कशी विकास कामं केली जातील याचा आराखडाच या युवा नेत्यांनी मांडलाय. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मुंबईतील जमीन ही मुंबईकरांच्या घरांसाठीच देण्यावर भर दिला जाईल. ही जमीन विकास कामांसाठी न देता तिथे गिरणी कामगारांसाठी,